सोलापुरातमध्ये आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावलेली आहे। जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख हे अस्वस्थ झाल्याचं समजतंय। 7 दिवसांपासून त्यांनी अन्न वर्ज केल्याची माहिती मिळते। शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। शिवकुमार, नम्रता, हे जे आंदोलन चालू आहे गेल्या 7 दिवसापासून चालू आहे आणि आष्टी उपसा सिंचन योजनेवरती पाणी मिळावं म्हणून शेतकरी हे आंदोलनात बसलेत। गेल्या 7 दिवसापासून आंदोलनातल्या प्रमुख काही लोकांनी अन्नत्याग केलेला आहे। केवळ पाण्यावरती ते गेली 7 दिवस राहत आहेत आणि अशा ठिकाणी राहत आहेत जिथे आपण सर्वसामान्य लोक 5 मिनिटं सुद्धा उभं राहू शकत नाही, एवढ्या तापमानामध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे। म्हणजे ज्या योजनेसाठी हे कालवा खोदलेला आहे त्या कालव्याच्या खड्ड्यातच हे शेतकरी गेल्या 7 दिवसापासून आंदोलन करतात आणि एबीपी माझाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हा आवाज आपण शासनापर्यंत पोहोचवलेला आहे। परंतु आज संध्याकाळनंतर जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत प्रभाकर देशमुख यांची प्रकृती खालावली। त्यांच्या सोबत असलेल्या आंदोलकांनी त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा अट्टहास केला, परंतु प्रभाकर देशमुख यांनी आपल्या मागण्या होईपर्यंत उपचार घेणार नाही असा हट्ट धरला। अखेरीस त्यांची प्रकृती खालावल्यामुळे स्थानिक डॉक्टरांना आंदोलनस्थळी बोलावण्यात आलेलं आहे। ते डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत आहेत। शिवकुमार, तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।